खासदार शाहू महाराज छत्रपतींना विशाळगडावर जाण्यापासून थांबवलं। विशाळगड परिसरात जमावबंदी लागू असल्यानं पांढरेपाणी परिसरात शाहू महाराज छत्रपतींना अडवलं। विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक। 19 जुलैला कोल्हापूरमध्ये एमआयएमचा मोर्चा। जलील यांचं फेसबुकवरून कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। काँग्रेस आमदार असलम शेख आणि अमीन पटेल पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेणार। कोल्हापूर विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना। विधान परिषद निवडणुकीत झालेल्या क्रॉस वोटिंग संदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता। 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चिट। महाविकास आघाडी सरकारच्या काळात चौकशी समिती नेमली होती। गैरव्यवहार झाला नसल्याचा चौकशी समितीचा अहवाल। राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार शरद पवारांच्या पुण्यातल्या मोदीबाग या निवासस्थानी। सुनेत्रा पवार अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेल्याची माहिती। काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी शरद पवारांची भेट घेतली। आबा बागुल यांच्याकडून पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी। शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च स्थानी आहेत। त्यांच्या भावना जनतेच्या भावना। शंकराचार्यांना खोटं ठरवणार असतील तर आश्चर्य वाटणार नाही। ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारच्या तीर्थदर्शन योजनेवर ओवेसींची टीका। सर्वधर्मीय योजनेत हिंदूंचीच बहुसंख्य तीर्थक्षेत्र हे लांगुल चालन नाही का? एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींचा राज्य सरकारला सवाल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर। भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार। 21 जुलै रोजी अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे राज्य अधिवेशन। मायनिंगचा ब्रह्मराक्षस सावंतवाडीत आणून त्यातून रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचं काम मंत्री दीपक केसरकर करतायत का? विनायक राऊतांकडून प्रश्न उपस्थित। 840 हेक्टर जमीन मायनिंगला दिली असल्याचाही दावा। आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर। मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचा 2 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ। मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशीही वाद घातला। पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला। तर दुसरीकडे या प्रकरणाचा केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू। पुढील 16 महिन्यांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष कोण होणार या प्रश्नाचं उत्तर कदाचित आज मिळण्याची शक्यता। अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस। अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार रिंगणात। राज्यातील मराठी चित्रपट निर्मात्यांनी अजित पवार यांची भेट घेतली। मराठी चित्रपटांसाठी अनुदान देणारी चित्रपट समीक्षण समिती तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली। गोव्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण कन्या, तुतारी आणि जनशताब्दी या 3 एक्सप्रेस रद्द। कोकण रेल्वे प्रशासनाची माहिती। बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर पुलाला मोठं भगदाड। बुलढाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर भगदाड पडल्यानं 15 दिवसापासून 2 लेन बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।